ओम सतनमो आर्य गुरु जी को आर्य बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्योती गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश नवनाथ 84 2 आदेश लख निरंजन आदेश। तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये। आजचा हा भाग खास करून लक्ष्मी प्राप्ती, श्रीयंत्र, त्रिपुरारी पौर्णिमा, श्रीयंत्राविषयी असलेले प्रश्न आणि उपाय सुद्धा सांगणारा हा असणार आहे। त्यामुळे हा भाग संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा। तुम्ही सर्वजण जाणून आहात की वर्तमान स्थितीमध्ये जो मास चालू आहे हा कार्तिक मास आहे। त्रिपुरारी पौर्णिमेला खास करून विशेषतः महत्त्व हे संध्याकाळच्या समयाला आहे, ज्याला आपण सायंकाळ म्हणतो। सायंकाळी केली जाणारी दिव्यांची आरास, लावले जाणाऱ्या पंत्या, दिवे, दिव्यांची झगमगाट, देवी देवतांपुढे, घरातल्या देवाऱ्यापुढे अनेक पद्धतीचे लावले जाणारे दिवे, जेणेकरून प्रकाशमय सायंकाळ म्हणजे ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे। प्रत्येक मंदिरामध्ये, खास करून शिव मंदिरामध्ये, कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला अनेक भक्तांच्या गर्दी आपल्याला पाहायला मिळतात। अनेक भक्तांचे दिवे किंवा दिवे लावण्याचे जे काही संकल्प असतात ते सुद्धा या दिवशी अनेक भक्तजन करताना दिसतात। आपण आपल्या घरामध्ये मग काय केले गेलं पाहिजे? प्रयत्न तर सर्वप्रथम आहे की जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकराप्रती एक दिवा, 5 दिवे, 11 दिवे हे लावण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा। कारण जेवढी ऊर्जा मंदिर या क्षेत्रामध्ये असते, मंदिराच्या परिसरामध्ये असते, ती ऊर्जा आपल्या घरामध्ये शक्यतो पाहायला मिळत नाही। कारण मंदिराचं जे पावित्र्य आहे तेवढं पावित्र्य आपण घरामध्ये राखू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे। सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला, लक्ष्मी येण्याचा टाइम म्हणजे कोणता? तर हा असतो सायंकाळी 7:45 ते 7:45 हा 1 तासाचा कालखंड खास करून विशेषतः लक्ष्मी प्राप्तीचा, लक्ष्मी आगमनाचा हा मानला गेला आहे। टायमिंग मध्ये 7:45 ते 7:45 या वेळेमध्ये तुमच्या घरामध्ये जे देवी देवता आहेत तुम्हाला दिवे हे प्रस्थापित करायचे आहेत। दिवे कोणते लावावेत? तर दिवे लावावेत तुपाचे निरंजन असतील, तुपाचे दिवे असतील किंवा समया असतील, जो दिवा तुमच्यापाशी अवेलेबल असेल तो तुम्ही तुपाने लावण्याचा प्रयत्न करा। जर तुपाचा नसेल लावता येत तर तिळाच्या तेलाचा लावा। तिळाच्या तेलाचाही लावता येत नसेल तर साध्या गोड तेलाचा जरी दिवा लावला तरी सुद्धा निश्चितपणे चालतो। देवतांप्रती केले जाणारे जे दीप समर्पण आहे याला विशेषतः महत्त्व आहे। त्याचबरोबर या सायंकाळी दीपदानाबरोबरच घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती आरती करणे, खास करून भगवान शिवशंकरांची आणि माता महालक्ष्मीची आरती करणं हे विशेषतः सर्वश्रुत आहे, हे आपण सुद्धा करू शकतो। याचबरोबर या सायंकाळी तुम्ही तुमच्याकडे जे श्रीयंत्र असेल, ज्यांच्याकडे ऑलरेडी श्रीयंत्र असेल ते तर ॲज इट इज पूजाच फॉलो करतील। मधल्या कालखंडामध्ये जी बगलामुखी दीक्षा दिली गेली, ज्या ज्या व्यक्तिरेखांनी या दीक्षा प्राप्त केल्या तर सर्वांना श्रीयंत्र हे दिलेले आहे। श्रीयंत्र हे सिद्ध करून प्रत्येकाच्या पत्त्यावरती आम्ही पाठवलेले आहे। अनेक ठिकाणी श्रीयंत्र पोहोचत आहेत। श्रीयंत्र जरी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेपर्यंत नाही भेटले, कुरिअरच्या सेवेमुळे किंवा सुट्टे येत असल्यामुळे, तरी सुद्धा हा संपूर्ण कार्तिक मास हा शुभप्रद आहे। कार्तिक महिन्यामधला प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्री ही विष्णुमय आहे आणि अवश्यपणे तुम्ही श्रीयंत्राची स्थापना कार्तिक महिन्यातल्या कोणत्याही दिवशी करू शकता। श्रीयंत्र हे तुम्ही कार्तिक पौर्णिमेला स्थापित का करायचे? ज्यावेळेस दीक्षा दिली गेली होती त्यावरती मी काय एपिसोड बनवला होता की चातुर्मासमध्ये भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये असतात, शयन केलेले असतात। कार्तिक पौर्णिमेला सर्व देवी देवता, विष्णू देवता सहित हे जागृत अवस्थेमध्ये असतात। त्यामुळे हा मुहूर्त आपण त्यावेळेस हा डिक्लेअर केलेला होता। पण सपोज खेड्यापाड्यांमध्ये किंवा जिथे DTDC ही कुरिअर सर्व्हिस नसेल अशा ठिकाणी थोडंसं विलंब होत आहे कुरिअर मिळण्यासाठी। कुरिअर तर ऑलरेडी सेंड झालेले आहेत, परंतु सर्व्हिसेस अवेलेबल नसल्यामुळे अनेक ठिकाणी कुरिअर हे पोहोचत नाही आहेत आणि जर पोहोचत असतील तर थोडेसे उशिरा किंवा लेट पोहोचत आहेत। कार्तिक पौर्णिमा झाल्याच्या नंतर येणारी जी अमावस्या आहे, म्हणजे आपल्याकडे आणखीन 15 दिवसांचा पिरियड हा भेटत आहे, जो की संपूर्णपणे कार्तिकमय म्हणजेच कार्तिक महिन्याचाच असणार आहे। त्यामुळे या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही कधीही घरामध्ये श्रीयंत्र स्थापित करू शकता। आता सेकंड पॉईंट, ज्यावेळेस तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, तुम्ही स्थापित करणार असाल तर करायचं काय आहे हे सर्वांसाठी मी सांगत आहे। श्रीयंत्र स्थापित करण्यासाठी सायंकाळचा प्रहर हा उत्तम मानला गेला आहे। तुम्ही जाणून आहात की महालक्ष्मी ही सायंकाळी आणि रात्रीच्या प्रहरामध्ये, निषेध कालामध्ये संपूर्ण पृथ्वीतलावरती विचरण करणारी देवी मानली गेलेली आहे। मुळात माता महालक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा ही रात्रीकालीन आहे। ज्यावेळेस समुद्र मंथन होत होते, या समुद्र मंथनामध्ये रात्रीच्या निश्चित कालखंडामध्ये माता महालक्ष्मी ही समुद्रातनं प्रकट झालेली आहे। त्यामुळे याला क्षीर किंवा समुद्रकन्या ही सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे रात्रीच्या किंवा सायंकाळच्या इवन सूर्यास्तानंतर माता महालक्ष्मीची केली जाणारी पूजा याला विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे। त्यामुळे या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये कोणते कार्तिक पौर्णिमा ते येणारे कार्तिक अमावस्या, या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये यंत्र अवश्यपणे स्थापित करू शकता। जे यंत्र तुम्हाला आता
मिळणारे असतील। अनेकांचे अनुभव हे चमत्कारीरित्या मला प्राप्त झाले आहेत की अनेकांना घरामध्ये श्रीयंत्र आल्याच्या नंतर जे आम्ही बगलामुखी दीक्षा घेतलेल्या सर्व साधकांना श्रीयंत्र पाठवले, त्या प्रत्येक साधकांमधल्या अनेक साधकांचे अनुभव आम्हाला व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झालेले आहेत। त्याची वॉलद्वारे मी तिथे पोस्टसुद्धा येत्या कालखंडामध्ये निश्चितपणे करणार आहे। अनेक साधकांचे असे अनुभव आहेत की जेव्हा श्रीयंत्र त्यांच्या घरामध्ये त्यांना प्राप्त झाले, श्रीयंत्राची ऊर्जा, त्याची आभा ही त्यांनी महसूस केली, ही त्यांनी रिअलाईज केली की श्रीयंत्राची ऊर्जा ही त्यांच्या घरामध्ये चैतन्याच्या स्वरूपामध्ये संपूर्णपणे विचरण करत आहे। संपूर्ण घरामध्ये एक पद्धतीचं वातावरण हे बदलले आहे। अशा अनेक अनुभव आम्हाला व्हॉट्सअपद्वारे श्रीयंत्र प्राप्त झालेल्या साधकांचे हे प्राप्तसुद्धा झाले आहेत। आम्हाला आनंद आहे की ज्या अनुषंगाने चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्हाला दीक्षा असतील, कोणतीही गोष्ट असेल, जेवढ्या ट्रान्सपरन्सी आणि प्युरिटीने आम्ही देण्याचा प्रयत्न केला ते निश्चितपणे तुम्ही सर्वजण जाणून आहात। आता आपण वळूयात की श्रीयंत्राचे पूजन सायंकाळच्या प्रहरामध्ये कसे केले गेले पाहिजे। सर्वप्रथम तुम्ही हे समजून घ्या की ते सिद्ध आहेत, कारण त्या श्रीयंत्रावरती मंत्रोपचार, अभिषेक आणि हवन क्रियेद्वारे त्याच्यामध्ये जागृतीही ऑलरेडी करून दिलेली आहे। त्यामुळे जे श्रीयंत्र तुमच्याकडे आलेले आहेत ते निश्चितपणे सिद्ध आहेत। मग या रात्री तुम्हाला करायचं काय आहे किंवा या सायंकाळी ज्या गंगाळ्यामध्ये तुम्ही देवी देवतांना स्नान घालत असाल, पातेल्यामध्ये स्नान घालत असाल, पाटीमध्ये स्नान घालत असाल, त्याच्यामध्ये पाणी भरून ते श्रीयंत्र त्याच्यावरती आधी ठेवायचे आहे। पाटीमध्ये तुम्हाला गुलाबजल आणि अत्तर हे थोडंसं थेंब थेंब स्वरूपामध्ये टाकायचं आहे आणि स्वच्छ पद्धतीने श्रीयंत्र जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते तुम्हाला धुवून घ्यायचं आहे। देन आफ्टर कोरड्या कापडाने पुसून एका प्लेटमध्ये अक्षदावरती त्याला तुम्हाला स्थापित करायचं आहे। आता श्रीयंत्र तुम्ही स्थापित करत आहात तर अक्षदा याच्यामध्ये पिवळ्या रंगाच्या आवश्यकपणे स्थापित करा। त्यामुळे तुम्ही एका प्लेटमध्ये पिवळ्या रंगाच्या अक्षदा घेऊन संपूर्ण त्या अक्षदा पिवळ्या रंगाच्या असाव्या, त्या अनुषंगाने ती प्लेट पूर्णपणे भरून त्याच्यावरती तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करावी। श्रीयंत्राची स्थापना केल्याच्या नंतर कुंकुमार्चन होणं हे तितकंच महत्त्वाचं असते। आता कुंकुमार्चन कसे केलं गेलं पाहिजे तर श्रीयंत्रावरती ज्या बोटाने आपण देवी देवतांना गंध लावतो या बोटाने कुंकुमार्चन करत असतात। हे कुंकुमार्चन तुम्ही अंगठा आणि या बोटाने या अनुषंगाने कुंकू हे खालून वर तुम्हाला श्रीयंत्रावरती लावत यायचे आहे। थोडक्यामध्ये जो पिरॅमिड्स आहे। आता याच्यामध्ये मंत्र कोणते म्हणतात, एक स्क्रीनवरती मंत्र सुद्धा तुम्हाला दिसत आहे, श्रीम श्रीम श्रीम। त्याच्यामध्ये आणखीन एक मंत्र आहे श्रीम ह्रीम श्रीम। तिसरा मंत्र आहे श्रीम श्रीये नमः। हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। बरं, आता हे किती वेळा करायचं असते? मिनिमम 51 वेळा यावरती तुम्ही कुंकुमार्चन करावे या मंत्राद्वारे, जो आता तुम्ही मंत्र समजून घेतला। यानंतर काय करावे तर तुम्ही श्री सूक्तचा पाठ याच्यावरती केला गेला पाहिजे। आता श्री सूक्त हे अगदी म्हणण्यासाठी सोपं आहे, परंतु काही कारणवश तुम्हाला श्री सूक्त म्हणता येत नसेल, मग काय करणार? अशा वेळी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती यूट्यूबद्वारे श्री सूक्त हे लावून कुंकुमार्चन या श्रीयंत्रावरती आवश्यकपणे करू शकता। हा सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला या सायंकाळी करायचा प्रयोग आहे। त्याच्यानंतर जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्राला तुम्हाला धूप आणि दीप हे दोन्ही तुम्हाला ओवाळायचे आहे, ज्याला धूप आणि दीप अर्पण करणे आपण म्हणूयात। धूप दीप अर्पण केल्याच्या नंतर या श्रीयंत्राला तुम्हाला फुले व्हायची आहे। तुमच्या विभागामध्ये जे फुले तुम्हाला अवेलेबल असतील ते फुले तुम्ही वाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा। गुलाबाचे फूल मिळाले तर गुलाबाचं फूल आवश्यकपणे वाहा। गुलाब हे माता महालक्ष्मीला प्रिय फूल हे समजलं गेलेलं आहे। या अनुषंगाने तुम्ही फुलांचं अर्पण इथे सुद्धा करू शकता। श्रीयंत्राला तुम्ही दुग्ध शर्करा, दूध आणि साखरेचा नैवेद्य या सायंकाळी तुम्हाला दाखवायचा आहे। जर दूध आणि साखर दाखवता येत नसेल तर तुम्ही साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल। पेढेचाही नैवेद्य दाखवू शकता, मिठाई, जे तुम्हाला यथाशक्ती संभव होईल तो नैवेद्य तुम्ही श्रीयंत्राला दाखवू शकता। ज्यावेळेस आपण श्रीयंत्राला उदबत्ती आणि दिवा ओवाळत असतो त्यावेळेस आपल्याला श्री महालक्ष्मी देवताय धूपम दीपम समर्पयामी असं म्हणायचं आहे। श्रीदेवी श्रीविद्या धूपम दीपम समर्पयामी असं सुद्धा म्हणायचं आहे। श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवी धूपम दीपम समर्पयामी असं सुद्धा म्हणायचं आहे। श्री बाला त्रिपुर सुंदरी देवी धूपम दीपम समर्पयामी हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता। श्री षोडशी माता धूपम दीपम समर्पयामी असं सुद्धा म्हणू शकता। या अनुषंगाने तुम्ही तुमच्या घरामध्ये जे श्रीयंत्र आहे त्याला तुम्हाला धूप आणि दीप याचं अर्पण हे करायचे असते। नैवेद्य दाखवताना सुद्धा तुम्ही याच अनुषंगाने नैवेद्य दाखवणार आहात, जसं की श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवी दुग्ध शर्कराम नैवेद्यम समर्पयामी, बाला त्रिपुर सुंदरी माता दुग्ध शर्कराम महानैवेद्यम समर्पयामी, श्री देवी दुग्ध शर्कराम महानैवेद्यम समर्पयामी,
षोडशी माता दुग्धशर्करां महानैवेद्यं समर्पयामि। श्रीदेवी श्रीविद्या श्री महालक्ष्मी माता दुग्धशर्करां महानैवेद्यं समर्पयामि असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि तुम्हाला हे बोलायचं सुद्धा आहे। हे थोडक्यामध्ये एक सवय लावून घ्या, कारण जी प्रोसेस जी पूजा मी तुम्हाला सांगत आहे ही स्थापना केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ज्या वेळेस तुम्ही श्रीयंत्राला धूप दीप अर्पण कराल, नैवेद्य अर्पण कराल, त्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टी इझिली बोलू शकता। त्याच्यानंतर तुम्ही सर्व सहपरिवार त्या श्रीयंत्राला पाया पडायचे आहे। श्रीयंत्र घरामध्ये स्थापित होणं म्हणजे साक्षात माता भगवती परांबा आदिशक्ती श्रीदेवी म्हणजेच माता महालक्ष्मीचं वास्तव्य हा त्या श्रीयंत्रावरती निश्चितपणे असतो। त्यामुळे सदा सर्वदा तुमच्या घरामध्ये मांगल्य सुख संपत्ती शुभता वास करते। श्रीयंत्राला सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस तुम्ही धूप दीप ओवाळू शकता। सकाळी आणि सायंकाळी 2 टाइम सुद्धा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता। श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे किंवा श्रीयंत्र घरात बसवल्यामुळे किंवा श्रीयंत्र तुमच्या घरात राहिल्यामुळे तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा एक पद्धतीचा कृपा आशीर्वाद हा निश्चितपणे राहतो। यामध्ये काही तीळ मात्र शंका नाही आहे। जसं जमेल तसं स्त्री सुक्त असेल, पुरुष सुक्त असेल, कोणतीही साधना असेल, कोणतेही दैवी स्तोत्र असेल, दैवी पाठ असेल, कवच असेल, ते तुम्ही श्रीयंत्राच्या समोर बसून केल्यामुळे श्रीयंत्र निश्चितपणे ऊर्जावान अधिक ऊर्जावान हे बनत जाते। श्रीयंत्राची ही सुद्धा खासियत असते की ते जितके जास्त जुने होत जाईल, जेवढे ओल्ड होत जाईल, तेवढे श्रीयंत्र हे अधिक ऊर्जावान होत राहते। ही श्रीयंत्राची खास करून खासियत आहे। या अनुषंगाने तुम्ही श्रीयंत्राची स्थापना घरामध्ये करू शकता। लक्ष्मी प्राप्तीसाठी एक महाउपाय आज मी सर्वश्रुत सार्वजनिक करत आहे। तो काय आहे आता समजून घ्या। हा उपाय विशेषतः लक्ष्मी प्राप्तीसाठी असणार आहे। तुम्हाला करायचं काय आहे, एक हिरव्या रंगाची कापडी पिशवी, त्या पिशवीमध्ये छोट्याशा 7 ग्रॅम मुगाची डाळ, एक चांदीचा शिक्का त्यामध्ये टाकायचा आहे, 1 किंवा 5 मुखी रुद्राक्ष तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। त्याचबरोबर 10 ग्रॅम धने हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत, 2 सुपारी हे त्याच्यामध्ये टाकायचे आहे, 8 हळदीच्या गाठी म्हणजेच हळकुंड म्हणतो, हे 8 हळकुंड तुम्हाला त्या पिशवीमध्ये टाकून ती पिशवी तुम्हाला पॅक करायची आहे। कुबेर देवता हे धनाचे कोषाध्यक्ष मानले गेलेले आहेत। हे तुमच्या धनाचे रक्षण करणारी एक पद्धतीची सिद्ध पोटली इथे तयार होत आहे। ज्यावेळेस तुम्ही अनुष्ठान करता, साधना करता, पूजन करता, त्यावेळेस या वस्तू ज्या सिद्ध होत गेलेल्या आहेत त्या निश्चितपणे तुमच्या घरामध्ये असलेल्या धनाचं, तुमच्या घरामध्ये असलेले पैसे, संपत्ती, सुवर्ण म्हणजे सोने याचं ते रक्षण करतात आणि ही भरभराट होत जाते, म्हणजेच ते वाढत जाते। अशा पद्धतीचा हा दैवीय उपाय मी आज तुम्हा सर्वांसाठी सर्वश्रुत केलेला आहे। या अनुषंगाने तुम्ही हा उपाय सुद्धा अवश्यपणे करू शकता। या अनुषंगानाच्या भागामध्ये मी तुम्हाला श्रीयंत्र, कार्तिक पौर्णिमा, कार्तिक मास आणि विशेषतः श्रीयंत्राचं पूजन कसं केलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर दैवी असा माता महालक्ष्मीचा चमत्कारी महाउपाय हा मी तुम्हाला सांगितलेला आहे। मी हे सुद्धा एक अनाउन्समेंट करत आहे की येणाऱ्या 11 तारखेला बजरंग बाणची दीक्षा मी आयोजित केलेली आहे। ज्या व्यक्तिरेखांना बजरंग बाण दीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे या नंबरवरती फोन कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपच्या ऑडिओ कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअप करून या दीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती विचारू शकता। दीक्षा हे तुम्ही सर्वजण जाणून आहात की ऑनलाईन पद्धतीने दिली जाते, जी तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून घेऊ शकता। झूम या ॲपद्वारे 1 तासाच्या कालखंडामध्ये बजरंग बाण कसं करायचं हे तुम्हाला शिकवलं जातं। दीक्षा हा संस्कृत वर्ड आहे, शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला बजरंग बाणचे जे गुप्त विधी विधान नियम आहेत ते संपूर्णपणे 1 तासाच्या कालखंडामध्ये तुम्हाला समजून सांगितले जाणार आहेत। याची रेकॉर्डिंग PDF यासुद्धा तुम्हाला भेटणार आहेत। बजरंग बाण दीक्षेमध्ये ज्या व्यक्तिरेखांना सहभाग घ्यायचा आहे, नोंदवायचा आहे, त्यांनी जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती संपर्क साधू शकता आणि तुमचं एनरोलमेंट याच्यामध्ये पूर्ण करू शकता। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना सतनम आदेश गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश।